वंटून घ्या ना ओके ओके धन्यवाद. साहेब, खोपोलीमध्ये खूप अटीतटीच्या लढतीमध्ये आपल्या पक्षाचा आणि कुलदीप शेंडे जे आपल्या पक्षाचे विजयी उमेदवार आहेत, त्यांचा नगराध्यक्षांचा विजय झालेला आहे. संपूर्ण श्रेय आपल्याला व आमदार पनवेलचे आमदार यांना दिलेलं आहे. कसं पाहता विजयाकडे? नक्कीच आज संपूर्ण राज्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल आपण पाहत आहात आणि आज संपूर्ण राज्यामध्ये महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेने त्या ठिकाणी दिलेला आहे. विकासाला प्राधान्य दिलेलं आहे. आणि आज माझ्या खोपोली शहरामध्ये खोपोली नगरपालिकेची निवडणूक असेल, माथेरान नगरपालिकेची निवडणूक असेल, या दोन्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे हे विजयी झालेले आहेत. आणि त्यांच्याबरोबर आमचे सगळे जवळजवळ 18 नगरसेवक आमच्या या ठिकाणी विजयी झालेले आहेत. आणि खरं तर पुन्हा एकदा खोपोलीच्या जनतेने जसं विधानसभेला विकासाला मत दिलं होतं, तसं पुन्हा एकदा खोपोलीच्या जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे, हा विश्वास भविष्यामध्ये सार्थ ठरून खोपोलीच्या विकासात्मक दृष्टिकोन ठेवून, खोपोलीचं विकासाचं विजन ठेवून आम्ही सारे मंडळी एकत्रपणे काम करू. आज मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे की आज मोठ्या संख्येने या ठिकाणी नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि कुलदीपक शेंडे हे नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून जनतेने खोपोलीच्या या ठिकाणी निवडून दिलेले आहेत. साहेब, काय सांगाल? होय, नक्कीच या मतदारसंघाची जनता ही सुज्ञ आहे आणि विकासाला प्राधान्य देणारे माझे कर्जतकर असेल किंवा खोपोलीकर, माथेरानकर या सगळ्या जनतेने आज या ठिकाणी कर्जतला सुद्धा आज त्या ठिकाणी आमच्या थोड्याफार मतांनी आमची नगराध्यक्ष सीट त्या ठिकाणी भाजपची गेलेली आहे. परंतु 9 नगरसेवक त्या ठिकाणी शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. एक सीट त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची निवडून आलेली आहे. आणि अशा पद्धतीने माथेरान आपण पाहताय की वन साइड इलेक्शन माथेरानच्या जनतेने त्या ठिकाणी चंद्रकांत चौधरी हे आपले त्या ठिकाणी माथेरानचे नगराध्यक्षाचे उमेदवार विजयी झालेले आहेत. आणि जवळजवळ 15 नगरसेवक त्या ठिकाणी शिवसेना, भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत. आणि आज या ठिकाणी खोपोलीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नगराध्यक्षाचा उमेदवार कुलदीपक शेंडे आणि संपूर्ण टीम आमची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्यामुळे विरोधकांनी जरी काही ठिकाणी तटकऱ्यांचं जरी ज्या ठिकाणी नाव वापरत असले तरी कर्जतची जनता विधानसभेला आपण पाहिलेलं आहे आणि आज नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या ठिकाणी कर्जतच्या मतदारसंघाच्या जनतेने खोपोली माथेरानच्या रूपाने शिवसेनेला त्या ठिकाणी विजयी या ठिकाणी केलेला आहे. शिवसेना महायुतीला या ठिकाणी विजयी केलेला आहे. साहेब, खोपोलीच्या जनतेने आपल्या आमदारकीनंतर पुन्हा एकदा खोपोलीमधूनच विजय आपल्या पारड्यात पडलेला आहे. खोपोलीच्या जनतेला काय तुम्ही या आनंदात काय आश्वासन द्या? नक्कीच की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा खोपोलीच्या जनतेने भरभरून मला त्या ठिकाणी मतदान या ठिकाणी केलेलं होतं आणि त्या विजयाचं शिल्पकार खोपोली शहर त्या ठिकाणी, खोपोलीची जनता त्या ठिकाणी झालेली होती. आज पुन्हा एकदा खोपोलीच्या जनतेने शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPIच्या रूपाने शिवसेनेचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांना प्रचंड मतांनी या ठिकाणी आणि उमेदवार आमचे सगळे निवडून आलेले आहेत. या सगळ्यांच्या माध्यमातून खोपोलीच्या जनतेने जो विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे, भविष्य काळामध्ये जास्तीत जास्त विकास या खोपोली शहराचं करण्यासाठी आम्ही सारेजण कटिबद्ध राहू असं आम्ही या ठिकाणी खोपोलीच्या जनतेला आश्वासित करतो. साहेब, कुठेतरी कर्जतचा विकास पाहिल्यानंतर खोपोलीची जनता कुठेतरी नाराजी व्यक्त करते, कसं बघाल तुम्ही? नाही, कर्जतचा विकास होत असताना या ठिकाणी खोपोलीच्या विकासाला सुद्धा आपण त्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे. आणि आपण पाहताय की आता खोपोलीच्या विकासामध्ये सुद्धा गतीने आपण त्या ठिकाणी ती जी कामे आता पूर्ण झालेली नाही ती पूर्ण करून खोपोलीचा विकास सुद्धा आपण त्या ठिकाणी गतिमान करण्यात येईल. विजय झालेला त्याची भावना काय नेमकं सांगताय? काय प्रतिक्रिया पहिली विजय झाल्यानंतरची? खरं तर सर्व खोपोलीकरांना खूप मनापासून धन्यवाद की खोपोलीकर पूर्णपणे शिवसेना, BJP आणि RPI युतीच्या पाठीमागे ठाम उभे राहिले आणि आम्ही जो विकासाचा अजेंडा ठेवला होता त्याच्या मागे खोपोलीकरांनी पूर्णपणे कल दिलेला आहे. अटीतटीच्या लढतीत विजय झालेला आहे. शेवटपर्यंत जी अटीतटी झालेली आहे, एकूणच पूर्ण निकालाकडे सगळ्या फेऱ्यांकडे कसं बघतात? कसं आहे की साहेब, अटीतटीची लढत ही होणारच होती, कारण की बलाढ्य पक्ष दोन्ही समोरचे एकमेकाला सत्तेतले उभे होते. विकासाचा अजेंडा आम्ही समोर पुढे घेऊन चाललेलो होतो. त्याचबरोबर आमच्या वॉर्डमधले जे काही उमेदवार होते त्यांच्या विजयाचा मोठा माझ्या ह्याच्यामध्ये श्रेय आहे.
आणि ह्याला अतिटतीची बोलता येणार नाही की इतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हा बोलला जातो. आतापर्यंत 25 वर्ष झाले आतापर्यंत नगराध्यक्ष हा राष्ट्रवादीचा झालेला आहे आणि तो तोडून आम्ही पूर्णपणे आता शिवसेनेचा भगवा खोपली नगर परिषदेवर आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या माध्यमातून आणि प्रशांत ठाकूर आणि आरपीआयच्या माध्यमातून आम्ही रोवलेला गेलाय. त्यामुळे मी खोपलीकरांचे खूप खूप धन्यवाद. अदृश्य शक्तींबाबत काय बोलाल? अदृश्य हातच ते आता जो विजय आहे त्यात अदृश्य शक्ती अदृश्य हात माझे सहकारी जे मला ओपनली मदत करून होते त्यांना खूप मनापासून धन्यवाद देतो. या विजयाचं श्रेय कोणाला देत आपण? या विजयाचं श्रेय मी पूर्णपणे माझ्या खोपोलीतील जनतेला, माझ्या पक्षातील जे सहकारी, माझे आई वडील, माझे नातेवाईक आणि जे कार्यकर्ते आणि जे आमदार महेंद्रशेठ थोरवे, त्याचबरोबर प्रशांत ठाकूर, आरपीआयचे सर्व महत्वाचे नेते आणि माझ्या खोपोलीकरांना मी हा पूर्ण श्रेय देतो. जनतेला, खोपोलीच्या जनतेला तुम्ही आता विजयी झालात, जस्ट विजयी झालात, काय खोपोलीच्या जनतेला काय सांगू इच्छिता? खोपोलीच्या जनतेला आम्ही आमच्या प्रचारामध्ये जो आमचा अजेंडा विकासाचा ठेवलेला होता, हॉस्पिटल असेल, बऱ्याचशा गोष्टी आहेत, मी माझ्या भाषणामध्ये सर्व गोष्टी सांगितलेल्या होत्या. त्या गोष्टींवर आता प्रामुख्याने खोपोलीकरांचे कामं करायचे आणि मी खोपोलीकरांना आश्वस्त करतो की येणारी 5 वर्ष ही खोपोलीच्या विकासाची असतील. क्रमांक 1 मध्ये 228, 2 294, 303, 4 210. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.